आमची माती आमची माणसं। जगण्यासाठी अन्नधान्य हा भारतीय कृषी व्यवस्थेचा पाया आहे। अधिक धान्य पिकवण्यासाठी हरित क्रांती, शुभ्र क्रांती, नील क्रांती या टप्प्यांपर्यंत कृषी क्षेत्राची अनेक स्थित्यंतरं आपण अनुभवली आहेत। माहिती तंत्रज्ञान, सुदूर संवेदन तंत्रज्ञान, इस्रो प्रणीत वैज्ञानिक क्षेत्रातल्या प्रगतीनं कृषी क्षेत्राला बळकटी मिळाली आहे। असं असलं तरी लागवड योग्य जमिनीचं क्षेत्र लोकसंख्येच्या वाढीबरोबर वाढत नाही। वाढतं नागरीकरण, क्षारीकरण, जंगलतोड आणि पर्यावरण असंतुलन ही यामागची मुख्य कारणं आहेत। यामुळे उपलब्ध जमिनीची उत्पादकता वाढवण्याशिवाय गत्यंतर नाही। पिकांची निवड, त्यांचं संरक्षण आणि उत्पादकता वाढवणं यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा उपयोग करावा लागणार आहे। जैव तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे। जनुकीय तंत्रानं पिकांच्या गुणांच्या आणि वाणांच्या निर्मितीचं तंत्र शोधून योग्य हवामानाला अधिक उत्पादन देणारी पीक संरचना निर्माण करणं यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रयत्न होताना दिसतायत। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठही अशा प्रकारचं भरीव कार्य करत आहे। कृषी तंत्राच्या प्रसारासाठी या विद्यापीठानं शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना केली। या संदर्भात अधिक सांगतायत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे प्रभारी अधिकारी डॉक्टर पंडित खर्डे। अधिक पीक उत्पादनासाठी आणि एकूणच शाश्वत स्थितीसाठी आपल्याला माहीतच आहे की कृषी तंत्रज्ञानाचा वापर किती महत्त्वाचा आहे। तर या कृषी तंत्रज्ञान प्रसारणाच्या बाबतीत अनेक शासकीय संस्था कार्यरत आहेत, प्रयत्नशील आहेत। त्याचप्रमाणे आमचे जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहेत हे सुद्धा शेतकरी शास्त्रज्ञ मंच यांनी स्थापन केलेले आहेत आणि या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाद्वारे शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान प्रसाराचा प्रचार व प्रसार केला जातो। ही जी शेतकरी शास्त्रज्ञ मंच आहे, ही संकल्पना जी आहे ही आपण थोडक्यात समजून घेऊया। कारण याच्यामध्ये शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा संवाद जर वाढला तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या शास्त्रज्ञांना माहीत होतात, समजवतात आणि त्यावरून त्यांना शेतकऱ्यांना आपण उपाययोजना सांगू शकतो। तर हे एक सुसंवाद वाढण्याचं एक महत्त्वाचं असं एक शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचं एक साधन आहे। तर शेतकरी बंधूंनो, विद्यापीठात जे काही नवनवीन तंत्रज्ञान, पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी असतील जे आपण शेतकऱ्यांसाठी शिफारस करतो, तर याचं सुद्धा प्रत्यभरण आपल्याला या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाद्वारे आमच्या शास्त्रज्ञांना मिळू शकतं। म्हणजे जे काही संशोधन आपण करतो तर ते वापरण्यामध्ये त्यांच्या काही अडचणी आहेत का किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती, छोट्याशा काही दुरुस्त्या कराव्या लागतील का, तर हे प्रत्यभरण संशोधन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तर हे जे उद्दिष्ट आहे ते शेतकरी शास्त्रज्ञ मंच हे फार महत्त्वाचे आहे। तर या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 10 जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये आपण एकूण 42 असे शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केले आहेत आणि याचे जवळजवळ 1600 म्हणजे 1600 इतके सभासद आहेत। तर हे जे शेतकरी आहेत तर हे नेहमी शास्त्रज्ञांच्या संपर्कात असतात, त्यांच्या प्रत्येक महिन्याला मासिक बैठका होत असतात। यावरून शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांचा सुसंवाद वाढतो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवण्यास मदत होते। आज उच्च शिक्षित तरुण शेती व्यवसायाकडे वळत नाही। स्वतः शेतकरी सुद्धा आपल्या मुलांना शेती करावी असं म्हणत नाही, कारण या क्षेत्रामध्ये असलेली अस्थिरता। उच्च शिक्षित असलेले परशुराम गाढवे यांना कृषी व्यवसायामध्ये आलेली ही परिस्थिती माहीत असूनही ते याच व्यवसायाकडे वळले आणि आज ते एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात। मी 1983 साली शेती करण्यास सुरुवात केली। 1983 सालापासून मी वेगवेगळे माझ्या शेतावरचे वेगवेगळे पिकं मी घेतलेले आहेत। तर त्याची मी प्रथम माहिती देतो। 1983 साली मी MBA होऊन घरी आल्यानंतर शेती करायला सुरुवात केल्यानंतर प्रथम मी माझ्या शेतामध्ये द्राक्षाची बाग लावली। परशुराम गाढवे यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच पिकावर अवलंबून राहिलेले नाहीत। कमी कालावधीची वेगवेगळी पिकं ते घेत असतात। एकच पीक शेतकऱ्यांसाठी फायद्याचं नसतं, त्यातून शेतकऱ्याच्या दैनंदिन गरजा भागवल्या जात नाहीत।
वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग त्यांनी स्वतः करून बघायला हवं असं ते म्हणतात. द्राक्षाच्या बागेमध्ये मला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालं. 15-16 वर्ष मी द्राक्षाची बाग पिकवली. त्याच्यानंतर द्राक्षाची बाग काढल्यानंतर मी डाळिंबाच्या बागाकडे वळलो, कारण शेतकऱ्यांच्या आमच्या ज्या गरजा होत्या कौटुंबिक आर्थिक ज्या गरजा होत्या त्या भुसार किंवा इतर सर्व साधारण पिकं करून आमच्या त्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे आम्ही फळबागाकडे वळलो. स्वतः गाढवे यांनी सुद्धा द्राक्ष पिकानंतर डाळिंब फळपिकाची लागवड केली. या मुख्य पिकाबरोबर विविध आंतरपिकंही ते घेतात. हे पिकं करीत असताना मधून आपल्याला हे खर्चाच्या मदतीसाठी मी माझ्या शेतामध्ये या डाळिंबाच्या बागेमध्ये काही आंतरपिकं घेतली. त्याच्यामध्ये बटाटा घेतला, सोयाबीन घेतली, त्याच्यानंतर हरभरा घेतला. या वाणसुद्धा हरभऱ्याचा आता दिग्विजय ही जी हरभऱ्याची जात मी या ठिकाणी माझ्या डाळिंबागेत लावलेली ही राऊरी विद्यापीठातूनच निर्माण झालेली एक जात आहे हरभऱ्याची. आणि अशा पद्धतीने मी माझ्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकाचं उत्पादन घेऊन शेती करतो आहे. आपल्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं मार्गदर्शन झालं असं ते म्हणतात. त्यानंतर मग मी डाळिंबाचा बाग लावला. डाळिंबाच्या बागेपासून मला राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचं खूप सहकार्य लाभलं. आपल्या राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी इथूनच मी डाळिंबाची रोपं भगवा जातीची घेतली, त्यानंतर सुपर भगवा जातीची घेतली. आणि या ठिकाणी हा जो माझा 4 एकर बाग दिसतोय हा सर्व राहुरी विद्यापीठातून मला ते रोपं अवेलेबल झाली. मी तो बाग लावला आणि वेळोवेळी मला राहुरीच्या शास्त्रज्ञांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. अनेक शास्त्रज्ञांनी इथं येऊन समक्ष भेटी दिल्या. रोग आणि किडीवर मला बराचसा माहिती या विद्यापीठामधून भेटून गेली. आर्थिकदृष्ट्या शेती न परवडण्यामागचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे जमिनीची विभागणी. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लागणाऱ्या निविष्ठा एकत्रित खरेदी केल्या तर खर्चाचं प्रमाण कमी होऊ शकतं. एकमेकांचं सहकार्य आणि शास्त्रज्ञांची मदत या व्यवसायातलं उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. पाण्याची परिस्थिती आमची तशी 2-3 वर्ष दुष्काळ असल्यामुळे 2-3 वर्ष आम्हाला खूप वाईट गेले. परंतु त्याच्या मागचाही काळ खूप चांगला गेला. आणि वेळोवेळी आम्ही शास्त्रज्ञांचं किंवा गावातही आमच्या एक ग्रुप वाईज अशी शेती करतो आणि शेतकरी एकत्र येऊन आम्ही विद्यापीठाला किंवा वेगवेगळ्या चांगल्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देत असतो आणि त्याच्यातूनही आम्हाला काही मार्गदर्शन भेटत असतं. अशा पद्धतीने आम्ही ही शेती आमच्या स्वतःच्या देखरेखीखाली आणि पूर्णपणे वेळ देतो शेतावर. पूर्णपणे आमच्या शेतामध्ये हे जे पिकं आम्ही घेतलेले याच्यामध्ये वेगवेगळे मार्गदर्शक आम्ही नेहमी बोलवत असतो आणि त्यांचाही आम्ही सल्ला घेत असतो. पिकांना देण्यात येणारं पाणी कोणत्या पद्धतीनं द्यावं की जेणेकरून उपलब्ध पाणी शेतातील सर्व पिकांना सारख्या प्रमाणामध्ये देता येईल आणि पीक एकसारखं वाढून जास्तीत जास्त फायदा होईल. यासाठी तुषार किंवा ठिबक अशा सिंचन पद्धतींचा वापर करायला हवा. या दोनही पद्धतींचा फायदा म्हणजे जमिनीमध्ये पिकांच्या मुळाच्या खोली इतकंच पाणी देणं शक्य होतं. शिवाय पाण्याची बचत होते. प्रचलित प्रवाही पद्धतीनं पाणी दिलं तर सुमारे 65 ते 70% पाणी वाया जातं. सिंचन पद्धतीनं या वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होते आणि याच पाण्यामध्ये सुमारे 2.5 ते 3 पट क्षेत्र बागायतीखाली वाढू शकतं. उत्पादनामध्ये 20 ते 30% वाढ होते. आपण पाण्यामधून नत्र खत देत असाल तर त्यातही 60% इतकी बचत होते. कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर आवश्यक तेवढं आणि पाहिजे त्यावेळी पाणी देता येतं.
आंतरमशागत आणि पीक संरक्षण खर्चातही बचत होते. जमिनीतील सूक्ष्म जीवांची विशेषतः गांडुळांची जोमानं वाढ होते. उत्पादित पिकांची प्रत चांगली मिळते. पिकांना पाण्याची गरज आहे ती योग्य प्रमाणामध्ये पुरवली तर हीच पिकं शेतकऱ्याला भरभरून उत्पादन देतात. आमच्या डाळिंबाबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. हा डाळिंबाचा जो बाग आहे हा 2 वर्षापूर्वी मी याची लागवड केलेली. तर आम्ही लागवड करीत असताना डाळिंबाची प्रथम विद्यापीठातून रोपं आणली आणि त्यानंतर खाली खड्डे घेऊन आणि मग नंतर लागवड केली. लागवड करीत असताना त्या लिंबोळी पेन, थायमेट, त्याच्यानंतर 20-20-0 आणि काही इतर केमिकल्स आम्ही त्यामध्ये वापरून डाळिंबाची लागवड केलेली आहे. आणि लागवड केल्यानंतर त्यावर आम्ही ठिबक संच बसवलेला आहे. ठिबक संच बसून साधारण 1.5 ते 2 वर्षाची झाडं झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर फळ धरायला सुरुवात करतो. तर आम्ही शक्यतो आंबेबार धरत असतो. तर आंबेबार धरण्यासाठी आम्ही साधारण डिसेंबरमध्ये हा बाग तानावर सोडून देतो. डिसेंबर-जानेवारी मध्ये तानावर सोडून फेब्रुवारी 1 तारखेला आम्ही बागेला पाणी द्यायला सुरुवात करतो. आता या बागाला आम्ही तानावर सोडलेला आहे. आता हे शेवटचा हरभऱ्याचं पाणी दिल्यानंतर हा बाग तानावर सोडलेला आहे. याच्यामध्ये आता पानगळ करणार आम्ही. अजून 1 महिन्याने पानगळ करणार. पानगळ केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या बागेला पाणी चालू करणार. बाबासाहेब नामदेव गाढवे पाटील उर्फ परशुराम यांनी ठिबक सिंचनाबरोबरच सर्व आधुनिक तंत्राचा वापर करून डाळिंब पिकाचं विक्रमी उत्पादन घेतलंय. पण त्याच्या जोडीला आंतरपीक घेऊन उत्पन्नामध्ये भर घातली. त्यांच्या या एकात्मिक शेती पद्धतीविषयी सांगतायत डॉक्टर पंडित खर्डे. तर आज आपण या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे राहता तालुका आहे यातील रांजणगाव येथील एक प्रगतशील शेतकरी आहेत बाबासाहेब नामदेव गाढवे पाटील यांच्या शेतावर आलेलो आहोत. आता श्री गाढवे पाटील यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते आपल्या विद्यापीठाच्या डाळिंब शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य आहेत. ते नेहमी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संपर्कात असतात. गेल्या अनेक वर्षापासून ते वेगवेगळे जे जैविक उत्पादन असतील विद्यापीठाचे ते वापरत असतात आपल्या शेतामध्ये. आणि एकूणच त्यांनी हा जो एकात्मिक शेती पद्धतीचा मॉडेल तयार केलेला आहे तो इतर शेतकऱ्यांना निश्चितच अनुकरणीय राहील. कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध संकटांना सामोरं जाऊन उत्पन्न मिळवायचं तर आधुनिकतेची कास धरणं गरजेचं आहे. की त्यांच्या या पीक उत्पादन तंत्राबरोबर जे काही नवीन तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं आहे यामध्ये ठिबक संच असेल किंवा जैविक कीटकनाशके असतील, याबरोबरच त्यांनी नैसर्गिक जे आपल्या कॅलॅमिटीज आहे यावर सुद्धा मात करून, कारण गेल्या 3 वर्षापासून या भागामध्ये अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे, पाऊसमान कमी आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या यशाच्या जोरावर आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गेल्या वर्षी या डाळिंब बागेतून 2 एकर क्षेत्रामधून सुमारे 40 टन इतका विक्रमी डाळिंब उत्पादन माल घेतलेला आहे आणि त्यांना चांगलाच आर्थिक नफा झालेला आहे. फळाफुलांनी बहरलेली बाग, पिकांनी डवरलेली शेती आपल्याला पाहायला मिळते. जशी गाढवे यांची डाळिंबाची बाग आपण पाहत आहात. पण यासाठी उत्तम व्यवस्थापन असावं लागतं. आमची माती आमची माणसं. फळाफुलांनी बहरलेली बाग, पिकांनी डवरलेली शेती आपल्याला पाहायला मिळते. जशी गाढवे यांची डाळिंबाची बाग आपण पाहत आहात. पण यासाठी उत्तम व्यवस्थापन असावं लागतं. म्हणजे रोपं निवडीपासून लागवडीचं अंतर, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण हे सारं सांभाळावं लागतं. कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन हे तत्त्व असायला हवं. प्रत्येक शेतकऱ्याची व्यवस्थापनेची पद्धत वेगळी असू शकते, कारण स्वतःच्या अनुभवांचा, ज्ञानाचा उपयोग ते करतात. परशुराम गाढवे यांची ही बाग बघितली की आपल्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. बागेला साधारण आम्ही 1 महिना अगोदर खताचा डोस देऊन घेतो. त्यामध्ये शेणखत, मायक्रोन्यूट्रियंट, त्याच्यानंतर लिंबोळी पेंट आणि सल्फर असे वेगवेगळे घटक, सर्वच घटक मिळतील अशा पद्धतीने बागेला एक डोस देऊन घेतो आणि त्याच्यानंतर 1 महिना बागेला आम्ही पाणी देतो. आणि 1 महिना पाणी दिल्यानंतर मग बाग पूर्ण तानावर सोडतो. तानावर सोडल्यानंतर साधारण 35 ते 40% झाडावरची पानगळ झाल्यानंतर
35 ते 40% झाडावरची पानगळ झाल्यानंतर मग आम्ही पानगळ होण्याचं एक औषध मिळतं, ते औषधाचा स्प्रे देतो आणि पूर्ण पानगळ झाडावरची 4 ते 5 दिवसात होऊन जाते. 4-5 दिवसात पूर्ण पानगळ झाल्यानंतर आम्ही बागेला पाणी चालू करतो. पाणी चालू करण्याच्या त्या पिरियडमध्येच आम्ही बागेला 1% बोर्डो मिश्रणाचा स्प्रे देतो. त्या बोर्डो मिश्रणामध्ये मोरसूद आणि चुन्यापासून आम्ही घरी तयार करतो बोर्डो. 1% तो बोर्डाचा स्प्रे घेऊन झाडं पूर्णपणे धुवून टाकतो आम्ही आणि मग नंतर पाणी रेग्युलर चालू करतो. नंतर मग बाग फुटायला लागतो आमचा. बाग फुटल्यानंतर साधारण 1 महिन्यामध्ये बागेला फुलं यायला सुरुवात होते आणि मग त्यानुसार आमचे इतर स्प्रे जे असतील त्यावेळची परिस्थिती पाहून, रोगाचा अंदाज पाहून आम्ही वेळोवेळी मग ते स्प्रे 8-10 दिवसांनी, प्रत्येक 8-10 दिवसांनी स्प्रे मारत असतो. अशा पद्धतीने आम्ही बागेचं व्यवस्थापन करत असतो. आपल्याकडे जी जमीन उपलब्ध आहे त्या जमिनीचा इंच न इंच वापर व्हायला हवा. म्हणून मग आंतरपिकांबरोबर मिश्र पिकं घ्यावीत. मुख्य पिकाचं उत्पादन मिळेपर्यंत छोट्या छोट्या कालावधीची पिकं आपल्याला पैसा देऊन जातात. इथंही आपल्याला विविध प्रकारची आंतरपिकं पाहायला मिळतात. माझ्या क्षेत्रात टोटल डाळिंबाचा बाग व्यतिरिक्त माझ्याकडे जे उरलेलं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मी बटाट्याचे पीक घेतलेलं आहे. कधी कांदे घेत असतो, कधी बटाटे घेत असतो, पण मागच्या वर्षी कांदे घेतले होते, यावर्षी बटाट्याचं पीक घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे खाण्याकरता बीट पण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने कधी वेगवेगळ्या पद्धतीचे, कधी भेंडी, कधी टोमॅटो, असे सर्वच कोबी, फ्लावर, हे सर्वच पिकं राहिलेल्या क्षेत्रामध्ये आम्ही 4-4 महिन्याच्या अंतराने घेत असतो. जशी पाण्याची उपलब्धता असेल त्या पद्धतीने आम्ही पिकं वेळोवेळी घेत असतो. त्याच्यातूनही आम्हाला थोडीफार आर्थिक मदत मिळत राहते. आमचं महत्त्वाचं डाळिंब पिकाव्यतिरिक्त हे पिकं आम्ही काही कालावधीमध्ये घेत असतो. त्याच्यातून आम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादनही मिळतं आणि थोडंसं त्या पिकाबद्दल आम्हाला तंत्रज्ञानसुद्धा माहितीसुद्धा होऊन जाते. आम्हाला ते तंत्रज्ञानसुद्धा राऊरी विद्यापीठाकडून वेळोवेळी मिळत असतं. लसूण किंवा इतर भाजीपाला पिकं आम्ही बऱ्याचशा वेळेला शेतावर घेत असतो. आंतरपिकामध्ये आम्ही मागच्या वेळेला सोयाबीन काढलेले, आता हरभरा ह्या आंतरपीक आम्ही डाळिंबामध्ये काढलेले आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांनी या डाळिंबामध्ये विविध जे आपले इंटरक्रॉप्स असतात, आंतरपिकं असतात ते घेतलेले आहेत. त्याचबरोबर बटाट्याचं पीक आपण या ठिकाणी पाहू शकाल. त्याचप्रमाणे हे सोयाबीनचे पिकं असतील किंवा जे वेगवेगळ्या फळबागा ज्या असतील, तर हे सर्व अशी एकात्मिक शेती पद्धतीचं एक अत्यंत सुंदर असं मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि मला खात्री आहे की त्यांचा हा जो अनुभव आपल्याला जे सांगणार आहे ते इतर शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. पर्यावरणामध्ये वृक्षांचं महत्त्व फार मोठं आहे. त्यामुळे जंगलतोड रोखणं, झाडं लावणं आणि जगवणं हे प्रत्येकाचं काम आहे. आमची माती आमची माणसं. पर्यावरणामध्ये वृक्षांचं महत्त्व फार मोठं आहे. त्यामुळे जंगलतोड रोखणं, झाडं लावणं आणि जगवणं हे प्रत्येकाचं काम आहे. या कामामध्ये परशुराम गाढवे यांचं सहकार्य त्यांनी लावलेल्या त्यांच्या परिसरातील विविध प्रकारच्या झाडांवरून लक्षात येईल. शासनाची जी स्कीम आहे झाडे लावा, याचाही आम्ही या ठिकाणी अवलंब केलेला आहे. माझ्या स्वतःच्या इथं बंगल्याभोवती मी जवळजवळ 150 झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं या ठिकाणी लावलेली आहे आणि झाडे लावण्याचा जो शासनाचा उपक्रम आहे त्याला आम्ही थोडासा हातभार लावलेला आहे. अशा पद्धतीने आम्ही आमच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊन एक आमची जी कौटुंबिक गरज आहे ही भागवत असतो. कृषी व्यवसायामध्ये यश मिळवायचं तर आधुनिक तंत्राचा वापर करून भागत नाही, तर त्याच्या जोडीला हवेत कष्ट, जिद्द, नियोजन आणि एकात्मिक शेती पद्धतीचा स्वीकार.